नमस्कार सर्वांना। साडी किती साधी असली तरी तिला आपण हेवी लुक देऊ शकतो। आपल्या प्रत्येकाच्या कपाटात एक तरी अशी साडी असते जी दिसायला सुंदर असली तरी साधी असते, कधी प्लेन शिफॉनची कधी सिल्कची। सध्या पाठीमागच्या गळ्यावर जड आणि नाजूक स्टोन वर्क करण्याची मोठी क्रेज आहे, ज्यामुळे आपल्याला रॉयल लुक मिळतो। पाहूया मागच्या गळ्यावरील स्टोन वर्कचे विविध प्रकार। आपल्याला खूप जास्त भरगचं डिझाईन नको असेल तर ब्लाऊजच्या मागच्या गळ्याच्या काठाने जाड स्टोन लावा। यात पांढरे किंवा साडीच्या रंगाचे खडे वापरता येतील। आपण ब्लॅक रंगाच्या साडीच्या मागच्या गळ्याचे ब्लाऊज चौकोनी आकारात शिवू शकतो। त्याला बाजूने लेस लावून मध्यभागी स्टोन वर्क करता येईल। आपली नेटची साडी एम्ब्रॉयडरीने वर्क केलेली असेल तर मागच्या गळ्याचे ब्लाऊज साधे शिवा, त्यावर एखादा स्टोन आणि मोत्याचे लटकन लावून सुंदर करता येईल। साडी प्रिंटेड असेल तर फ्रिल किंवा लेयर्ड ब्लाऊज शिवा। मागच्या गळ्याला आपण स्टोनने वर्क करू शकता, त्यात मोती आणि नॉटने त्यात भर घालता येईल। साडीवर फुलांची नक्षी असेल तर आपण लांब बाह्याचे ब्लाऊज शिवू शकतो। ब्लाऊजवर छोट्या स्टोनने डिझाईन करता येईल आणि मागच्या गळ्यावर मोठ्या फुलांचा पॅचवर्क करता येईल तर स्टोनवर्क व मोत्यांचे लटकन उठून दिसेल। ब्लाऊजच्या मध्यभागी स्टोनचा वापर करून मोर, कमळ किंवा वेलीची डिझाईन कस्टमाइज करून घेता येईल। हे वर्क दिसायला अतिशय रिच वाटते, विशेषतः गडद रंगाच्या ब्लाऊजवर सोनेरी खडे उठून दिसतात। प्लेन साडीला फुलपाखरू आणि बॉर्डर वर्क असेल तर फ्रिल ब्लाऊज शिवा। मागच्या गळ्याला फुलपाखराचे डिझाईन काढून आपण त्यावर मोत्याचे वर्क करू शकतो। शिफॉनची साडी आणि छोटी बॉर्डर असेल तर फुग्यांचे ब्लाऊज शिवा। मागचा गळा चौकोनी आकारात शिवून त्यावर फुलांचे पॅचेस लावा, त्यावर मोत्यांचे आणि स्टोनचे वर्क करता येईल। व्हिडिओमध्ये दाखवलेले स्टोन वर्कचे ब्लाऊजचे डिझाईन तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग मंडे भेटेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये। टिल देन बाय।